पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदानावर संपन्न। पालकमंत्री यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात विविध धर्माचे, वंशाचे, पंथाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने, एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पत्रकार उपस्थित होते। 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन। याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। आजच्या या मंगल दिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले। या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार, कामगार व विद्यार्थी व सर्व नागरिकांची भेट घेऊन पालकमंत्री पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ठीक 8 वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले। त्यानंतर परेड निरीक्षण पालकमंत्री पाटील यांनी करून परेड संचलन झाले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।